घोषणा दे ना घोषणा अध्यक्ष तानाजीराव पाटलांचं ऋतुराज भैयाचं काय वेगळे एवढा हाईट घ्या. एकूण 37 जिल्हा परिषद सदस्यांचं संख्याबळ महाविकास आघाडीबरोबर होतं. यामध्ये स्नेहल मोरे, सावित्री तामणगौड रवी, पृथ्वीराज तानाजी पाटील आणि दादासू नारायण कोळेकर हे 4 उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने होते आणि यांच्या विरोधामध्ये कुठलाही अर्ज आला नसल्यामुळे बिनविरोध यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळं मी महाविकास आघाडीतील सर्व घटकांचं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि महाविकास आघाडीच्या आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांचं ज्यांनी या सगळ्या यंत्रणेवरती विश्वास ठेवून प्रक्रियेवरती विश्वास ठेवून ही प्रक्रिया एकजिन्सीपणाने पार पाडली त्याबद्दल मी सर्व प्रमुख नेत्यांचे सुद्धा मनापासून आभार मानेन. नावं जरा एक मिनिट एकदा सांगा. सभापती स्नेहल मोरे, सौ सावित्री तमनगौड रवी, श्री पृथ्वीराज तानाजी पाटील, श्री दादासू नारायण कोळेकर. वाटप कुठलं झालंय, कुठलं सभापती? अद्याप त्याची चर्चा झालेली नाही आहे आणि जे काही वाटप असेल ते 1-2 दिवसात आपण ज्येष्ठ नेते त्यांच्या बाबतीत आम्हाला काही बोलणं योग्य वाटत नाही. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की 37 हा आकडा हा स्पष्ट दिसतो. म्हणजे बहुमताला 30-31 हवे होते, त्याच्या पलीकडे जाऊन आता 37पर्यंत आम्ही पोचलेलो आहे. म्हणून आज सभापती निवडले. मला एवढंच अपेक्षा आहे की राज्य सरकारने सांगली जिल्हा परिषदेकडे आता चांगल्या हेतूने पाहावं, चांगल्या पातळीने पाहावं. की जिल्हा परिषद ही लोकांमधनं आलेले निवडून आलेले सदस्य आहेत आणि तब्बल 9-10 वर्षानंतर जेव्हा जिल्हा परिषदची निवडणूक होती त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचा विकास हा चांगल्या पद्धतीने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सदस्यांच्या माध्यमातून होऊ शकतो. मला खात्री आहे तो विकास चांगला होईल. तुमची आघाडी आणखी मजबूत होईल म्हणून शिवसेनेच्या आमदारांना मी सांगितलं आता शेवटी सांगली जिल्ह्याचा राजकीय इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आणि आज जी इथं काही समविचारी पक्षातली मंडळी जी स्वइच्छेने आमच्यासोबत आलेली आहेत, यात अनेक नेते मंडळी आहेत ज्यांनी सांगली जिल्ह्यातून महाराष्ट्राचं राजकारण केलं आणि अनेकदा त्यांनी आमदारकी भूषवलेली. या सगळ्या लोकांनी सांगली जिल्ह्यातल्या लोकांचं हित पाहिलं, लोकांची मनातली भावना आणि इच्छा पाहिली. त्यानुसार खरं तर या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी हा निर्णय घेतला. आटपाडीतले नानाजी पाटील असतील यांनी सुद्धा हा निर्णय चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. म्हणून मी जयंतराव पाटील साहेब, विशालजी पाटील आम्ही सगळे आज आम्ही एकत्रितपणे ही जी मूठ बांधली, निश्चितपणे जिल्ह्याच्या विकासामध्ये आम्ही एकत्रित सगळे एक दिलाने एक विचाराने पुढेही कायम राहून आम्ही काम करू. ते जयदीप भोसले तुमचं नेतृत्व पूर्वी